वचन दिले तू मला. ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहतो की इकडे ऊर्जा आईला म्हणत असते की आई तुला माहिती आहे का, ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारांनी तर मला ऑफरच दिली होती की ह्या केसची सेटलमेंट करायची म्हणून. त्यावर मग आता आई म्हणते काय सेटलमेंट? त्यावर मग आता ऊर्जा म्हणते हो, आउट ऑफ दी कोर्ट सेटलमेंट करायची असं म्हणाले. आणि का तर जर तू कोर्टात केस हरलीस तर जहागीरदारांची सून, हर्षवर्धन जहागीरदारांची सून हरली म्हणून लोक नावं ठेवतील, तुला चर्चा करतील असं म्हणाले ते. पण आई तुला माहिती आहे, जेव्हा ते असं म्हणाले तेव्हा मला काय वाटलं की नाही, जर मी केस हरले ना तर ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारांची सून हरली हे म्हणण्यापेक्षा लोक यशवंत शिंदे याची मुलगी सत्याच्या बाजूने लढताना हरली हे नक्की बोलतील. आणि मग मी त्यांचं काही ऐकलं नाही आई. त्याबरोबर मग आई म्हणते शाब्बास ऊर्जा, बाळा असंच कायम चांगलं काम करत राहा. त्यानंतर आई ऊर्जाला मिठी मारते. आईला आज ऊर्जाचं खूप कौतुक, खूप अभिमान हा वाटतच असतो. पण आता त्या दोघीजणी खूप जास्त भावनिकसुद्धा झालेल्या असतात. आता त्या दोघीजणी तिथे उभ्या असतानाच तोपर्यंत तिथे चाळीतली सगळी माणसं येतात आणि ती ऊर्जाचं अभिनंदनच करण्यासाठी आलेली असतात. ती लोक म्हणतात गो ऊर्जा, अभिनंदन. त्याबरोबर ऊर्जा खुश होते. ऊर्जा म्हणते थँक्यू दळवी काकू. दळवी काकूसुद्धा ऊर्जाला मिठी मारतात. त्यानंतर मग आता त्या सगळ्या म्हणायला लागतात की चला चला, आपल्या ऊर्जाने खूप मोठं काम केलेलं आहे. आणि मग सगळीच जणं आता मोठमोठ्याने ऊर्जासाठी टाळ्या वाजवतात. आता सगळीजण टाळ्या वाजवतात. आता हे सगळेजण बाकीचे बघत असतात. मग आता लगेचच दळवी काकू म्हणतात चला चला, आता जे मेन आहे पहिलं त्यातलं काहीतरी करायला घ्यायला हवं की नको. आणि मग ते ऊर्जावरती फुलं टाकतात. इतक्यात त्या ठिकाणी शौर्य येतो. शौर्य म्हणतो काय मलासुद्धा घेताय की नाही, अरे माझी पण बायको आहे की ऊर्जा. त्याबरोबर मग आता लगेचच दळवी काकू म्हणतात की रे ये मग, आम्ही काय तुझा कौतुक करूक नाही म्हणलं, तसा पण आमका लेकीबरोबर आमच्या जावयाचं कौतुक करूक पण हौस असा, चला चला चला. त्याबरोबर मग आता जाधव काका म्हणतात की अरे पण बँड बाजा नसाल तर कशी काय मजा येणार. त्याबरोबर दळवी काकू म्हणतात हो ओ जाधवानू, हैसर खैसून आणायचो बँड बाजो, हैसर कसं आणणार. त्याबरोबर दळवी काकूंना जाधव काका म्हणतात आणायचं आहे का बँड बाजा, तुम्ही फक्त बोला आणायचं आहे का. त्यावर जाधव काकांना दळवी काकू होकार देतात. सगळी मुलं येतात आणि सगळी मुलं ताटा आणि चमचे वाजवत असतात. त्याबरोबर मग आता जाधव मामा आणि लहान मुलं, त्याचबरोबर आता चहावाला दादा सगळीजणं नाचत असतात. बायका मात्र उभ्या राहून बघत असतात. त्याबरोबर मग आता सगळीजणं आनंद लुटत असताना लगेचच इकडे जाधव काकू म्हणतात ए ग बसा, काय चाललंय. हा आरडावरड्याने कानाच्या किडी पळाल्या. त्याबरोबर मग आता जाधव काका म्हणतात की आता पण जर जल्लोष करायचा असेल तर गाणी तर पाहिजेच की नाही. त्याबरोबर मग आता लगेचच चहावाला दादा म्हणतो आलो एकच मिनिट. आणि मग लगेचच तो जाऊन घरून छोटासा JBL स्पीकर घेऊन येतो आणि म्हणतो हा आत्ता होईल जल्लोष. आणि मग त्याच्यावरती तो छान गाणं लावतो. गाणं लावल्यावर मग मात्र आता सर्वांनाच छान आनंद होतो. सगळीजणं आता नाचायची सुरुवात करतात. सगळीजणं छान एन्जॉय करत असतात. त्यानंतर मग आता सगळीजणं छान ऊर्जासाठी घोषणासुद्धा देत असतात. आमची ऊर्जा, आमचा सन्मान, आमची मुलगी, आमचा सन्मान, भारतनगर चाळीची शान, ऊर्जा शिंदे, ऊर्जा शिंदे. त्यानंतर मग आता सगळीजणं छान नाचत असतात, एन्जॉय करत असतात. आणि ऊर्जा आणि शौर्य मात्र या सगळ्यांचा आनंद बघत असतात. त्यांना छान वाटत असतं ह्या लोकांना सगळ्यांनाच आनंदात बघून. मग आता इकडे लगेचच दळवी काकू असतात, त्या ऊर्जालासुद्धा त्यांच्याबरोबर नाचण्यासाठी घेतात. मग आता ऊर्जा काही नाचत नाही, ती फक्त टाळ्या वाजवते. मग दळवी काकू शौर्याला नाचायला घेतात. शौर्यसुद्धा काही नाचत नाही, फक्त टाळ्या वाजवतो. मग आता दळवी काकू ह्या स्वतःही नाचतात, शौर्य ऊर्जालाही नाचवतात. सगळं कसं वातावरण अगदी आनंदमयी आणि खेळीमेळीचं झालेलं असतं. सगळेजण खूप जास्त खुश आणि आनंदी असतात, जल्लोषात असतात. आईला तर हे सगळं बघून खूप भारी वाटत असतं, तिला ऊर्जाचा अभिमान वाटत असतो. तर दुसऱ्या बाजूला आता हर्षवर्धन जहागीरदारांच्या ऑफिसला शिर्के आलेले असतात. शिर्के विचारत असतात काय मग आता माझ्या मुलाला पुढे सोडवण्यासाठी काय करणार.
त्यावर हर्षवर्धन जहागीरदार म्हणतात, झाले? सगळ्यांना फोन करून सगळ्यांना मेसेज करून झाले का? यांना त्यांना फोन करण्यापेक्षा थेट माझ्याकडे यायचं होतं ना. त्याबरोबर मग आता शिर्के म्हणतात की बघितलं तुमच्याकडे येऊन काय झालं ते. आणि राहिला प्रश्न याला त्याला फोन करण्याचा, तर केले ना, केले, खूप लोकांना फोन केले, पण काय करणार, उपयोगी कोणीच पडलं नाही. कारण काय आहे ना, सगळ्यांना घाई असते आमच्याकडनं स्वतःची कामं करून घेण्याची, पण जेव्हा आम्हाला मदतीची गरज आहे तेव्हा मात्र सगळ्यांनी हात वर केले. आमच्या मदतीला मात्र कोणीही धावून आलेलं नाही आहे. पण काहीही झालं ना तरी आमच्या मुलाला लवकरात लवकर सोडवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे, समजलं ना. कारण आमचा मुलगा तुरुंगात राहणं शक्य नाही आहे, कळतंय का? तो माझा मुलगा आहे, माझा. त्यात ते पत्रकार, त्यांनी सगळ्या उलटापालटी केल्या. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, उलटापालटी पत्रकारांनी नाही, तुम्ही केल्या शिर्के. त्याबरोबर मग शिर्के म्हणतो, मग मी काय करायचं होतं सांगा ना. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, अहो त्या पत्रकारांना तुम्हाला घरातनं बाहेर हकलायची काय गरज होती? उलट त्या पत्रकारांसमोर तुम्ही सांगायला हवं होतं की कसा विक्रांत चांगला मुलगा आहे, त्याने आजपर्यंत कशी चांगली कामं केली आहेत, हे सगळं तुम्हाला बोलायला हवं होतं. तर हे सगळं राहिलं बाजूला, तुम्ही काय केलं, तुम्ही त्या पत्रकारांना घरातून हकलवून दिलं. मग त्यामुळे पत्रकारांना काय वाटलं की तुम्ही हे सगळं करताय, याचा अर्थ तुम्हाला तुमच्या मुलावरती जे काही आरोप झाले ते सगळे मान्य आहेत, बरोबर ना. त्याबरोबर मग आता शिर्के म्हणतो की नाही, असं कसं. त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो की तुम्ही वागता तसं आणि नंतर विचारता असं कसं. तुम्हाला काहीही करण्याची काहीच गरज नाही आहे. मी आहे ना, मी विक्रांतला तुरुंगात राहू देणार नाही आहे. त्याला सोडवण्यासाठी काय करायचं ते मी बघतो आहे. पण विक्रांतवरती अटेम्प्ट टू मर्डरचे चार्जेस लावलेले आहेत त्या ऊर्जाने, त्यामुळे त्याची बेल होणं ताबडतोब शक्यच नाही आहे. त्याच्यावरती आता पूर्ण कारवाई होणार आणि मगच त्याची बेल होणार. त्यावर शिर्के म्हणतो की कारवाई होणार म्हणजे? हे बघा हर्षवर्धन साहेब, तुम्हाला माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे खरं काय आहे ते. त्याबरोबर इकडे ऊर्जाला आठवत असतं, ती पहिल्या हिअरिंगमध्ये जेव्हा हरून आली होती तेव्हा चाळीतल्या सगळ्यांनाच दुःख झालं होतं आणि आज ती जिंकली आहे आणि चाळीत सगळ्यांना, अगदी सगळ्यांना आनंद झाला आहे. आता ऊर्जा ह्या सर्व गोष्टी आठवत असते आणि आता तिला आनंदही तितकासा होत असतो. मग आता कोर्टातले प्रसंग वगैरे वगैरे सगळंच तिला आठवत असतं. त्यानंतर मग आता लगेचच दळवी काकू म्हणतात, अरे पोरांनो, आता बाद झाला आता गाणं बजावणं बंद करा. अरे या सगळ्या तुमच्या नाच गाण्याच्या नादात जा मेन असा आता राहून जाईल. त्याबरोबर मग पूर्वा काकू आणि ऊर्जा विचारतात की आणखीन काय करायचं आहे दळवी काकू. मग दळवी काकू म्हणतात, गो असं काय करतंस ऊर्जा, गो तू एवढी मोठी केस लढलीस, जिंकलीस, मग तुझा कौतुक करूसाठी आम्ही तुझा औक्षण करूचा ठरवला असा, सगळ्या चाळीतर्फे तुझा औक्षण. त्याबरोबर हे ऐकून ऊर्जालाही आनंद होतो आणि बाकी सगळ्यांनाही छान वाटतं. मग दळवी काकू आता सगळ्यांच्याच वतीने ऊर्जाचं छान असं औक्षण करून घेतात. मग औक्षण करून झाल्याच्या नंतर दळवी काकू ऊर्जाला म्हणतात की आता कसा भारी वाटतं. मग आता काका म्हणतात की अरे एवढा छान औक्षण केला असं, मग खरं तर ऊर्जाचं ना सत्कारच करू खोय होतो. ते नाही का असतात ते नेते लोक, ते म्हणजे राजकारणीवाले, ते गळ्यात एवढे मोठाले हार घालतात आणि फिरतात की रॅलीतनं मिरवणुका काढायच्या. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, नाही मिरवणूक नको काका, मिरवणूक नको प्लीज. त्याबरोबर मग आता त्या ठिकाणी चहावाला दादा येतो आणि म्हणतो, मिरवणूक नाही तर नाही, पण किमान हार तर घाला. त्याबरोबर मग आता ऊर्जाच्या गळ्यामध्ये दळवी काकू हार घालतात. इतक्यात त्या ठिकाणी पद्मा येते. आता इथे हे सगळं काय चाललं आहे हे तिलाही माहीत नसतं. मग पद्मा विचारते, काय चाललं आहे इकडे सगळं. त्याबरोबर पूर्वा काकू म्हणतात, अगं पद्मा ये बाहेर काय अशी उभी आहेस, ये आत ये. त्याबरोबर पद्मा आतमध्ये येते. मग ती विचारते, काय चाललं आहे हे सगळं. त्याबरोबर मग दळवी काकू म्हणतात की अरे वा, विजयी झालेली मुलगीसुद्धा आलेली आहे. अगं काही नाही ग पद्मा, आम्ही सगळे ऊर्जाचा आपल्या चाळीत एक छोटेखानी सत्कार करतोय. ऊर्जाने केवढं छान केलं नाही का सगळं, म्हणून आम्ही ऊर्जाचं कौतुक करतोय. खरंच गो पोरी, खरंच तू सुद्धा केवढी धीरानं लढलीस, तू धीर धरलास नवं, म्हणून हे सगळं शक्य झालं. त्यावर पूर्वा काकू म्हणतात, काय गं, तुला सकाळी यायला सांगितलं होतं ना, मग तू आत्ताशी का आलीस पद्मा. त्याबरोबर मग पद्मा म्हणते, अहो काय सांगू तुम्हाला काकू, एक नवीन काम धरलं आहे ना मी, मग त्याच्यामुळंच मला यायला जमलं नाही. त्याबरोबर दळवी काकू म्हणतात की काही हरकत नाही, काय हरकत नसा गो, कष्टकरी असावं आपण,
आणि कष्ट करण्याला अजिबात मरण नाही. समजला ना? तू काम करतोस ना, मग हे काय हरकत नाही. त्यानंतर मग आता लगेचच जाधव काका म्हणतात की चला करून टाका मग हिचा पण सत्कार. त्याबरोबर लगेचच शौर्य म्हणतो की काका अहो नेमकं आज तुमचं चाललंय तरी काय? नाही म्हणजे तुमच्याकडे आज खूप हार आहेत असं वाटतंय. त्याबरोबर मग आता जाधव काका म्हणतात की मग आज हारांचा दुकान असा माझ्याकडे दुकान. त्याबरोबर लगेचच सगळेजण हसतात आणि एकमेकांना टाळ्या देतात. त्यानंतर मग आता पुढे इकडे दळवी काकू ज्या असतात त्या हार घालायला येतात आता इकडे पद्माच्या गळ्यामध्ये. तोपर्यंत इकडे आता चर्चा सुरू होते की खरंच ऊर्जा तू खूप धीराची आहेस बाई. नाही म्हणजे एवढ्या मोठ्या वकिलाच्या समोर उभी राहून तू केस लढलीस म्हणजे काही कमी नाही धीराची गोष्ट. आणि ते आता काय फक्त ते सिनियर वकीलच उरलेले नाही आहेत तुझ्यासाठी, आता ते तुझे सासरेसुद्धा झालेत. सासऱ्यांच्या विरोधात केस लढणं खाऊ नसतं बाई, खूप खूप म्हणजे गट्स लागतात त्यासाठी. अगं ऊर्जा, तू तुझ्या सासऱ्यांच्या विरोधात कोर्टात उभी राहिलीस, मग तुझे सासरे काही बोलले नाही का? अगं तुझ्या सासऱ्यांना राग आला नाही का? घरामध्ये वाद झाले नाही का? ऊर्जा काही बोलत नाही. मग दुसऱ्या त्या काकू म्हणतात की हे पुरे झालं. पण आता ऊर्जा लक्षात ठेव, सासऱ्यांच्या विरोधात कोर्टात पुन्हा केस वगैरे लढण्याच्या भानगडीत पडू नकोस. नाही म्हणजे कशाला उगाच, आपण आपलं घर सांभाळायचं असतं काय. त्याबरोबर मग जाधव काका म्हणतात नाही ऊर्जा नाही, असा नाही करूचा. तू केस लढायची. तुला माहिती आहे ना, युधिष्ठिराने सुद्धा त्या कृष्णाक सांगितलं होता की तू लढ. आणि घरातले सगळे होते त्याच्यासमोर त्याच्या विरोधात. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे दळवी काकू म्हणतात ओ तुम्ही रामायण आणि महाभारत एक की त्याग करता. सीमेवर लढत होतो तो अर्जुन होतो आणि कृष्णाने त्याका सांगितला होता लढ तू लढ, मी असंही तुझ्या वांगडा, तुझ्यासमोर जी उभी असत ती तुझीच नाती असत, पण तरी पण लढ. त्याबरोबर मग आता जाधव काका म्हणतात की जाऊ दे, सीमेवर कोण पण उभा असा काय फरक पडता त्याने, पण माझे ज्या काही इच्छा असत त्या ऊर्जा तुझ्यापर्यंत पोचल्या की नाही माझी मतं. त्यावर ऊर्जा म्हणते हो दळवी काका, जरूरच तुम्हाला जे बोलायचं आहे की नाही ते माझ्यापर्यंत पोचलं, मला कळलं. त्यानंतर मग आता शाल आणली जाते आणि शॉल ऊर्जाच्या अंगावरती घातली जाते आणि ऊर्जाचा सत्कार होतो. ऊर्जा म्हणते खरंच हे एवढं सगळं करण्याची काय गरज होती तुम्हाला सगळ्यांना, खूप काही केलं आहे तुम्ही. त्याबरोबर मग दुसऱ्या बाजूला शिर्के म्हणत असतो सत्य आपल्याला माहिती आहे की विक्रांतने काय केलं आहे आणि काय नाही ते. त्यामुळे काय आहे ना, उगाच ही केस ताणली जाण्याआधीच विक्रांतने या सगळ्यातून बाहेर पडणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. समजलं ना? जर पुढे केस जास्त ताणली गेली ना तर काही होऊ शकत नाही, हे आपल्यालाही चांगलं माहिती आहे. त्यामुळे उगाच विषय वाढण्यापेक्षा पटकन तुम्ही फक्त विक्रांतला तुरुंगाच्या बाहेर काढा, दॅट्स इट. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो तुम्हाला वाटतं तेवढं हे सगळं सोपं नसतं. समजलं ना? माझं काम मला शिकवू नका, मला माझं काम बरोबर करता येतं, मी माझं काम करतोय. त्याबरोबर शिर्के म्हणतो की हेच तुमच्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे आज आपल्यावरती ही वेळ आलेली आहे. ती ऊर्जा शिंदे नवीन वकील आहे, ती आपलं काय बिघडवणार, ती काय करणार, काय लढणार, हा जो तुमचा विचार आहे ना तोच आज आपल्याला इतका नडलेला आहे. त्याबरोबर मग शिर्के हा आता म्हणत असतो की पण तुम्हाला संधी दिली, संधी देऊन बघूनही तुम्ही काय केलं ते पण बघितलं. आता ते काही नाही, आता मला फक्त माझ्या मुलाशी घेणं देणं आहे. मला माझा मुलगा हवा आहे तुरुंगाच्या बाहेर, बास. त्या व्यतिरिक्त माझं दुसरं आता काहीही म्हणणं नाही आहे. समजलं का? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो तुम्हाला एवढं सगळं सोपं वाटतं का? हे सगळं इतकं सोपं नाही आहे. आणि राहिला प्रश्न विक्रांतचा, तर मी विक्रांतला बाहेर काढणारच आहे. समजलं ना? त्याचं काळजी तुम्हाला करण्याची बिलकुलच गरज नाही आहे. त्याबरोबर शिर्के म्हणतो अशी कशी गरज नाही आहे म्हणताय? माझा मुलगा येतो, माझा मुलगा तिकडे जेलमध्ये आहे आणि मी इकडे काळजी करायची नाही असं म्हणणं आहे का तुमचं? माझ्या मुलाला लवकरात लवकर बाहेर काढा. समजलं ना? त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो तुम्हाला काय सर्व गोष्टी सोप्या वाटतात का शिर्के? तुम्ही म्हणाल तसं लगेचच्या लगेच करायला हे सर्व इतकं इझी नाही आहे. आता त्या ऊर्जाला वाटतंय ना की ती जिंकली आहे म्हणून, पण ती जिंकलेली नाही आहे. ही जीत हा फक्त जिंकण्याचा आभास आहे. खरी जीत तर अजून पुढे आहे. पुढे मी काय त्या ऊर्जा शिंदेला सोडणार नाही आहे. तुम्ही फक्त बघत राहा शिर्के,
मी आता पुढे काय काय करतो ते. शिर्के म्हणतो, जे काही करायचं आहे ते करा, फक्त माझ्या मुलाला लवकरात लवकर तुरुंगाच्या बाहेर काढा, समजलं. त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो की हो, काळजी करू नका, मी लवकरच त्याला तुरुंगाच्या बाहेर काढणार आहेच. त्यानंतर मग आता शिर्के म्हणतो की काहीही झालं तरी तो माझा मुलगा आहे, माझा, आणि माझा मुलगा फार काळ तुरुंगात राहू शकत नाही, समजलं ना. त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो की हो, काढायचंच आहे त्याला बाहेर, पण त्यासाठी तुम्हाला धीर धरावा लागेल शिर्के. ही अशी सारखी तुम्ही घाई करून, सारखा तुम्ही असा आताताईपणा करून काहीही साध्य होणार नाही आहे. त्याने विक्रांत बाहेर निघणार नाही आहे. आणि राहिला प्रश्न विक्रांतने काय चूक केली आणि काय नाही याचा, तर हे आपणसुद्धा आपल्या तोंडात आणायचं नाही. आपणसुद्धा आपल्या मनाला हेच सांगायचं की विक्रांत निर्दोष आहे, विक्रांतने काही केलेलं नाही आहे. त्यावर मग शिर्के म्हणतो, आपणच का आपल्या मनाची फसवणूक करायची, ते करून मिळणार काय आहे तसं पण. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो की तेच करायचं, ते करूनच आपल्याला पुढची जीत मिळवता येईल. तर ऊर्जा म्हणते, आई अगं काय आहे हे सगळं कशासाठी एवढं. त्यावर आई म्हणते, ऊर्जा, मलासुद्धा यातलं काहीही माहीत नाही आहे, त्यांनी आपल्या सगळ्यांनी मिळून त्यांचं सगळं ठरवलेलं आहे. त्याबरोबर मग आता हे ऐकून ऊर्जा खुश होते. ऊर्जा म्हणते, पण दळवी काकू, अहो खरंच हे एवढं सगळं करायची काय गरज होती. त्यावर दळवी काकू म्हणतात, गो, खूप मोठा स्टेज बांधून आमका तुझा कौतुकच करूचा होता, म्हणजे अख्ख्या चाळीक दाखवूचा होता, सगळ्या एरियाक बोलवूचा होता, सांगूचा होता गो, पण एवढ्या कमी वेळात ह्या सगळं होणं शक्य नाही, मग म्हणान आम्ही ह्या असं सगळं केलं. खरंच ऊर्जा, अगो तू खरोखर आमची मुलगी, आमचा सन्मान असस, कळता का तुला गो, तू आज पावतर किती काय काय केलंस. त्याबरोबर एक दुसऱ्या ताई असतात, त्या म्हणतात, नाहीतर काय ऊर्जा, तुला माहिती आहे का, आम्ही ना हे सगळं करताना तुझ्या आईलासुद्धा ह्यात घेतलं नव्हतं, नाहीतर तुझी आईसुद्धा नको म्हणाली असती ना, म्हणून आम्हाला खात्री होतीच की तू या सगळ्यामध्ये नक्की जिंकणार, आणि मग तू जिंकूनही दाखवलंस. मग मात्र आता ऊर्जा ही खुश होते. त्यानंतर मग दळवी काकू म्हणतात की बरं चला, आता आणखीन एक शेवटची गोष्ट. त्यावर मग आता सगळे म्हणतात की आता काय. त्याबरोबर मग दळवी काकू म्हणतात, ही शाल ऊर्जा, तू का ठाऊक कसा, आम्ही तुझ्यासाठी पांढरी शाल का निवडलं. ही पांढरी शाल घातली तुला कारण काळा कोट घालून तू कोर्टात केस लढतस, पण काळ्या कोट मना असलेल्या माणसांसाठी लढवू नकोस हा. काळा कोट घालून ह्या तुझ्या शॉलप्रमाणे असलेल्या पांढऱ्या शुभ्र लोकांसाठी केस लढत जा, समजलं मगे. त्याबरोबर मग आता ऊर्जा ही म्हणत असते, हो दळवी काकू, समजलं. त्याबरोबर मग सगळीजणं कौतुकाने टाळ्या वाजवतात. त्यानंतर मग दळवी काकू ह्या एक भेटवस्तू ऊर्जाकडे देत म्हणतात, ऊर्जा ह्या घे, ह्या आम्ही सगळ्यांनी तुझ्यासाठी आणला असा, घे घे. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, काय आहे काय काकू याच्यामध्ये. काकूंना लगेचच आता काही न बोलू देता शौर्यच म्हणतो, अगं ऊर्जा, उघडून तर बघ ना, मी एक्सायटेड आहे. ऊर्जा उघडते तर त्यामध्ये एक छान अशी फोटो फ्रेमसारखी मुलांनी डिझाईन केलेली वस्तू असते, ज्यामध्ये आमची ताई आमचा सन्मान असं लिहिलेलं असतं. तर दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन म्हणतो की त्या ऊर्जाला वाटते ना की ती जिंकली आहे म्हणून, पण ही जीत फक्त तिच्या जिंकण्याचा भास आहे, जिंकणार तर आपणच, आणि आपण विक्रांतला बाहेरही काढणार. मग शिर्के म्हणतो की कधी विक्रांत जेलमधनं माझ्या घरी येतोय आणि माझ्या घरून अर्पिता तुमच्या घरी येते असं मला झालेलं आहे. त्याबरोबर हर्षवर्धन काहीही उत्तर देत नाही, गप्प बसतो. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे जी ऊर्जा आहे ती म्हणत असते की मला शौर्य आज खूप शॉर्ट नोटीसवर इन्स्पेक्टर मानेंना भेटायचं आहे, कारण माझी खात्री आहे की ॲडव्होकेट जहागीरदार गप्प तर बसणार नाही. त्या विक्रांत शिर्केला सोडवण्यासाठी एव्हाना त्यांनी प्रयत्नही सुरू केलेले असतील, त्यामुळे मला पुढे काहीतरी करायला हवं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.